पाहिजे, कारण की ती लांडगे या समाजात बाहेर सुटलेत हे मला वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून आज तुमची लेख म्हणून ही सुद्धा तुम्हाला विनंती करेल, आम्हाला शिकवणं बंद करा. आमचं तोंडपाठ झालंय. किती हसायचं, किती रडायचं, किती बोलायचं नाही, काय कपडे घालायचे आमचं पाठ झालंय. पण आज माझ्या भावांना पण थोडंसं शिकवा सातच्या आत घरात यायला. मुली सातच्या आत घरात येऊन काही होणार नाही, मुलगा सातच्या आत घरात आला पाहिजे. त्याला तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे की तुला एक बहीण आहे, नसेल बहीण तर माधुरी त्याची बहीण आहे. आणि मलाही बहीण मानत नसेल एखादा भाऊ की तिलाच गॅंग बसतील, दारू सोडा, टमकन सांगती, मलाही बहीण मानत नसेल तर त्याला सांगा 9 महिने 9 दिवस मी तुला पोटात वाढवलं, मी एक बाई आहे. बाहेर जर एखाद्या बाईला पाहिल्यानंतर तुझ्या मनामध्ये वासना निर्माण होत असेल तर तुझ्या आईला तिथं ठेव आणि ते कृत्य तू करू शकशील तर मग पुढे जा. हे जर एक आई आपल्या लेकराला सांगू शकली तर समाजात कितीतरी महिला, कितीतरी मुली सुरक्षित होतील हे वेगळं सांगायची गरज नाही. तुमची माझी जबाबदारी जास्त वाढली आहे. समाज इतका विक्षिप्त होत चाललाय की कोणाला कोणाचं घेणं देणं राहिलं नाही. धुऱ्यासाठी जीव निघालेत लोक एकमेकांचे. काही एका धुऱ्यावर काही पिकत नाही. माणुसकी जिवंत राहिली पाहिजे समाजामध्ये. तो आनंद घेता आला पाहिजे. तो आनंद त्या लेकरांनी या छोट्याशा मुलीच्या आयुष्यात टाकला आणि मग मला कळालं समाधान कशाला म्हणतात. म्हणून सांगितलं इतकं दिलं इतकं मिळालं. तुम्ही सुद्धा घरात इतकं दिलं तर इतकं मिळेल. माझी आई जर माझ्या भावजाईला आनंदाने वागवायला लागली, तुमच्या घराचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. चौकटीतली भांडणं चौकटीच्या आत ठेवा आणि चौकटीच्या आतला गोडवा मात्र रस्त्यावर जाऊ द्या. तर आणि घर एकदम सुंदर आयुष्य होतं आपलं. आणि लोकांची उणी दिनं काढणं बंद करा. आपल्याला एक दिवसभर सकाळचे कामं झाले की बसायचं उपनं तिचं काय इतकं दिलं तितकं भेटतं. म्हणजे दुःखपणा आनंदच नाही. फक्त जे वाटल जे पेरायला सांगितलं, मी गहू पेरले, गहू सारबरे उगवत नाही. तर जर उन्हे धुणे काढत बसल्या तर तुमचे कोणतरी काढतच असतं. ते बंद करावं लागेल. एखादी बाई चांगली नटली तर तिला म्हणावं लागेल सुंदर दिसते. आपल्या मनात पहिला प्रश्न येतो इतकी भारी पैठणी तिच्याकडे कसं काय माझ्याकडे नाही. पहिली कपटात द्यायची जी असंतुष्टी आहे ना माणसाची, हे असमाधान आहे ना, तुम्ही काही केलं तर पूर्ण नसतो. तो गुण आहे एक माणसाला लागलेला. समाधानी असणं आणि असमाधानी असणं. समोरच्याकडे प्रचंड सोनं नाणं असेल पण नवरा जीव लावतो की नाही कोणाला माहित आहे. आपल्याकडे काय म्हणी असतील पण जसा विठ्ठल होता, विठ्ठल लय माय आदर्श आहे. आणि आईने सुद्धा मी सांगायला विसरले, सुरुवातच तिथनं करणार होते. मी वारकऱ्याची लेक आहे. प्रत्येक माणसाचा वाढदिवस, प्रत्येक लेकराचा सत्कार मी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईचा देऊन करत असते. कारण आमचं ते दैवत आहे. विठ्ठल का दैवत आहे? बायको कुठे आहे? शेजारी. नाहीतर मग आमच्या बायका पायाजवळ. पाहिलं की नाही वारा घालतात. देवांच्या, आपल्या देवांच्या बायका घालतात की नाही. तर विठ्ठल म्हणून माझा आदर्श आहे, कारण बायको त्याच्या बरोबरीत आहे. आणि ती बरोबरी जर काळ्या मण्यांवरती जरी भेटत असतील तर माझ्या बहिणीने आनंदी आणि समाधानी राहिलं पाहिजे. लोकांकडे टोपलं भर सोनं असेल पण प्रेम करणारा नवरा आहे की नाही ते तिलाच माहित असतं. तर आपण आपलं सुख आपल्याच घरात शोधलं पाहिजे. तुमची हक्काची नणंद आहे, सगळ्यांची लेक आहे म्हणून सांगत बसले आहे की नाही. पटलं असेल तर काळजात उतरवा, कृतीत उतरवा. नसेल पटलं, याच्यापेक्षा काही वेगळे विचार असतील तर माझा कान धरायचा अधिकार तुम्हाला आहे. कारण लेकरू तुमचंच आहे. चुकलं तर हक्काने कान धरलं पाहिजे. आज नाही उद्या वाटलं रस्त्यावर भेटले चुकलं तुझं तेव्हा कान धरा, हरकत नाही. पण माझं बरोबर वाटत असेल तर माझ्या विचारांसोबत तुम्ही चाललं पाहिजे, माझी साथ दिली पाहिजे, पाठीवर एक आशीर्वादाचा हात दिला पाहिजे. आणि मग माझी प्रेरणा वाढेल. जोपर्यंत विधवा शब्द पुसला जात नाही मी काही थांबणार नाही. मग हळदी कुंकू घेऊन येईल नाही तर दुसरं काही घेऊन येईल. काय करायचं तो माझा प्रश्न आहे. पण त्या आईला सन्मान देणं माझी जबाबदारी आहे. तुम्ही सगळे असल्या तर 10 वर्ष लागणार असतील तर 5 लागतील, 5 लागायचे तर 2 लागतील. पुढचं कोणी पाहिलं कधी पुसला जाणारे विधवा, पण पुसायचंय आपल्याला सगळ्यांना.